सकाळ सकाळी उठलेलो आणि शेतामध्ये बोलवलेलं, त्याच्यामुळे शेतात गेलतो. शेतात गेल्यावर अंगाव काय नेलं नसल्यामुळे पाऊस आला लगेच. पावसाला काय सांगायला लागत नाही, आता पाऊस सुरू झालाय परत. शेतात बोलवायचं कारण म्हणजे आपला रोटर बंद पडलेला, त्याच्यामुळे आलतो शेतामध्ये. मग मिस्त्री येणार होता म्हणून आम्हाला थांबायला सांगितलं. मिस्त्रीने यायला जरा वेळ लागणार होता, त्याच्यामुळे आम्हाला म्हणलीत आता शेडगेवाडीत जाऊन डिझेल तेवढं. शेडगेवाडीला जाताना भावानं क्वालिटी विषय लिहिलता बघा मागं पाठीवरती क्वालिटी विषय लिहिलता, अनारकली मरचेली म्हणून. अनारकलीला वाचून बघा परत शेडगेवाडी मध्ये आलो आणि डिझेल तेवढं घेऊन घेतलं. ओम्या भाऊ आपल्या सोबत होता. मग डिझेल घेतलं गाडीवरती आणि परत निघालो घरला. आता मी म्हणलं जावे आता बस. दुकानात आल्याच्या नंतर काय आलं, मिस्त्रीनी सगळे इंधनच खोललेलं आणि म्हणलेलं तर आपल्याला जाऊन एवढं 2 पार्ट घेऊन या ईश्वरपूर मधनं. ईश्वरपूरच्या जरासं मागं आपल्याला वारकरी संप्रदायाची सगळी माणसं भेटलेली, मस्तपैकी पाया बिया पडलो आणि मग निघालो बघा. ईश्वरपूर मधनं आपल्याला जेवढं सामान दिलं तेवढं सरळ करून घेतलं आणि परत घरला निघालो. तर तिने आता काय गाडी पळवा ऐकत. ईश्वरपूर मधनं जरासं लेट झाले निघाय, त्याच्यामुळे दुकानावर यायला 9 वाजलेले. आता म्हणलं आता जरा बास करूया, नाहीतर घरातली देतील शिवी आपल्याला. चला तर मग आता इथं ब्लॉग आपला थांबूया आणि मग आपल्या भावाला तेवढं जाताना फॉलो करा.